यस थँक्यू व्हेरी मच डीजे. आपल्या माहिती चालू असलेला सामना आपण पाहतो. आई नवदुर्गा बेलकडे वर्सेस MB स्पोर्ट्स बागपाडा. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्याने क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलं ते MB स्पोर्ट्स बागपाडा संघाला. स्ट्राईकला ते प्रेमळ, नॉन स्ट्राईक एंडला प्रवीण. बॉलिंग मार्क होती पहिल्या षटक हातासाठी हर्षद. पहिला चेंडू पाहिला तर चांगला फटका सजवला होता पंचांकडे दाद मागेले रनआउट साठी. आणि यस पंचांचा बोर्ड पाहिलं तर पहिला चेंडू आकाशाकडे होता आणि यस इट इज अ गॉन. पहिला हादरा पहिला चेंडूवरती रनआउटच्या रूपामध्ये प्रेमळ कॉन. डीजे कृष्णा इन द मिक्स. प्रेम बरोबर लग तुझं आता मन भरलं ग तुझं. प्रेम बरोबर लग तुझं आता मन भरलं ग तुझं. गतारी करून तूच म्हणती गतार मला. गतारी करून तूच म्हणती गतार मला. पाखरा आझाद केलंय तुला. पाखरा आझाद केलंय तुला. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवरती रनआउटच्या रूपामध्ये प्रेमळ सारखा फलंदाज रनआउटच्या रूपामध्ये परतला आपल्या तंबूत. पहिला चेंडू होता, चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला मिड ऑफ रिझन मध्ये आणि तितका चांगला थ्रो सुद्धा होता. त्याच कारणास्तव पहिला हादरा बसलाय. नवीन फलंदाज नितीन बॅटिंग मार्क वरती. यावेळेस पहिला पुढे सरसावून खेळा फटका मिड ऑन रिझन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होतं परंतु थोडंसं फंबल झालंय. त्याचाच फायदा घेताना पाहिला तर एक सिंगल धाव स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन केलंय मिस्टर नितीन यांनी. चांगली गोलंदाजी करतो. सॉरी प्रवीणनी. यस पुढचा चेंडू पुन्हा एकदा पाहिला आपण. सिलिमिडॉनला चेंडू खेळून काढण्यात होता परंतु एकही धाव नाही घेता आली. चांगली गोलंदाजी करताना पाहतोय आपण मिस्टर हर्षद वळिवे यांना. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती हर्षद वळवी सज्ज असलेला पुढचा चेंडू घेऊन आणि 3 साडी. यावेळेस पहिला डाव एसटीच्या भरपूर बाहेर पिच केला होता. यस पंच आपल्या बाजूला वळाला. त्या वाईटचा इशारा पंचांचा येतोय. एक अव्वांतर धाव संख्येत भर होते. अव्वांतरच्या मध्ये धाव संख्या जाऊन पोहोचते 2 या आकड्यावरती. थोडीशी मंद गतीने सुरुवात चालू आहे कारण पावप्ले षटक आहे. पावप्ले षटकामध्ये पहिले फक्त आणि फक्त 3 क्षेत्ररक्षक बाहेर असतात. पहिल्या तर मिड विकेट रिझन मध्ये डीप मिड विकेट रिझन मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक आहे आणि एक लॉंग ऑफला सुद्धा क्षेत्ररक्षक आहे. त्याचा फायदा घेण्याचा नक्कीच दोन्ही फलंदाज प्रयत्न करतील. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हर्षद यांचा. यावेळेस पाहिलं तर पंचांकडे अपील मागितली होती LBWच्या साडी परंतु पंचांनी ती अपील फेटाळली आहे. बॅटला स्पर्श झाला होता त्याच कारणास्तव एक सिंगल धाव मिळाली. या सिंगल धावेने धाव फलक पुढे सरकून जाते 3 या आकड्यावरती. खूपच मंद गतीने धावसंख्या चालू आहे कारण पावप्ले षटकामध्ये मोठे फटक्यांची आवश्यकता असते परंतु ते मोठे फटके येत नाहीयेत. चांगली गोलंदाजी करताना पाहतोय आपण मिस्टर हर्षद वळिवे यांना. हर्षद यांचा पुढचा चेंडू या षटकातील 5वा चेंडू असेल पावप्ले षटकातील. यावेळेस पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा पाहतो तर मिड ऑनचा क्षेत्ररक्षक ऑन झाला होता परंतु एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालं. या एका सिंगल धावेने धावफलक जाऊन पोहोचते 4 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू असेल पावप्ले षटकातील. या शेवटच्या चेंडूवरती मोठा प्रहार करावा लागेल फलंदाज नितीनला. यावेळेस पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न मिस्टामिंग स्ट्रोक. चेंडू हवेत आहे आणि पहिला अप्रतिम झेल घेताना पाहतोय आम्ही. दुसरा हादरा बसतोय आई नवदुर्गा स्पोर्ट्स बेलगडी संघाला. यस डीजे.
Krishna in the mix. हॅलो हॅलो थँक्यू डीजे. या ठिकाणी आपण पाहिलं तर आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य भिवंडी तालुका संघटक हरीशजी गोवारी साहेबांच्या ठिकाणी शुभागमन झालं आहे. त्यांना विनंती करतोय आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. त्यानंतर आपण पाहिलं तर वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशनचे विद्यमान सल्लागार सुनीलजी पागे साहेबांचं देखील शुभागमन झालेलं आहे. त्यांना देखील विनंती करतोय आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण यायचं आहे. चला आपण पुन्हा एकदा ग्राउंड वरती जातोय. पहिलं षटक हाताळलं तर पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा दिल्यात आणि 2 मोठे हादरे बसवलेत. बेलकडे संघाच्या नवीन गोलंदाज संदीप वळवे येतोय गोलंदाजी मार्क वरती. राईट ओव्हर द विकेटचा मला पहिला चेंडू. यावेळेस पाहिलं तर मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू हवेत आहे. बराच काळ शतरक्षक येतोय मिड ऑफ वरून आणि काय झेल घेतलाय अप्रतिम झेल आणि संपला इथे प्रवीण हाणवा यांचा गेम. Krishna in the mix. हे चाल जशी ना गावाची दिसती जशी झाड बोट जसे पेरुवाची दिसती लाल लाल चाल जशी ना गावाची दिसती जशी झाड बोट जसे पेरुवाची दिसती लाल लाल असती जशी परिवानी करती माझ हाल आज उद्या नको निघून जाईल हा विसाल जसं लागलं हिला सोलाव साल ही पोर कशी मटकत चाल जसं लागलं हिला सोलाव साल ही पोर कशी मटकत चाल खुले ठेवून चली डोक्यावरच बाल ही पोर कशी मटकत चाल. थँक्यू डीजे. चला फलंदाजाने लवकरात लवकर यायचंय कारण तुम्ही रेडी ठेवायचं आहे फलंदाज. पण कोणताही गडी बाद झाला तर लगेच दुसऱ्या फलंदाजाने आत यायचं आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय मिस्टर गुरुनाथ गोरे. स्ट्राईक वरती पाहतील आपण पहिल्याच चेंडूवरती एक मोठा हादरा बसवलाय. प्रवीण सारखा फलंदाजाला बॅक टू द डगआउट. यावेळेस पाहिलं तर लो फोल्ट चेंडू होता पोले केलाय आणि चेंडूला स्थळ गोल केलाय मिड विकेट रिझन मध्ये. हा आलाय षटकार आणि पंचांनी सुद्धा नो साठी नो चेंडू आहे. ओव्हर स्टेपचा नो. तर या ठिकाणी आपण पाहतोय लाईनचा नो आहे. आदरणीय सन्माननीय आपण या ठिकाणी पाहिलं तर आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य भिवंडी तालुका संघटक हरीशजी गोवारी साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. त्यानंतर आपण यांच्या समोर पाहिलं तर विश्वासजी भालेकर देखील आहेत आणि भानुदासजी पाडोदा साहेब देखील आपल्याला त्यांच्या समोर पाहतोय. त्यानंतर वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशनचे विद्यमान सल्लागार सुनीलजी पागी साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. या सर्वांचं मी निश्चितच स्वागत करतोय. स्वागतम सुस्वागतम आपला देखील सहर्ष स्वागत आहे. गावदेवी स्पोर्ट्स साष्टीकरपाडा आयोजित रवींद्र स्मृती चषक 2025 मध्ये. थँक्यू. याचा फ्रीचा चेंडू असेल. साइड लाईनचा नो. त्याच्यावर षटकार आला होता. यानंतर पहिला चांगला कमबॅक करताना पाहतोय आपण फ्रीच्या चेंडूवरती निर्धाव चेंडू आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 या आकड्यावरती. 11 ऑन बोर्ड. डबल डिजिट मध्ये आता धावसंख्या जाऊन पोहोचलाय. चेंडूचा खेळ पाहिला तर 2 चेंडूचा खेळ झालाय. चांगला कमबॅक करताना पाहतोय आपण संदीप यांना. यावेळेस पाहिला पुन्हा एकदा आउटचावर मारला फटका. फटका तर फसला. चेंडूकडे शतरक्षक येतोय दुरून परंतु चेंडू पर्यंत शतरक्षक पोहोचू शकला नाही. त्याच कारणास्तव पाहिलं तर 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि या 2 धावेने धावसंख्येचा फलक पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती ऑन बोर्ड 13 या आकड्यावरती. संदीप यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस पाहिलं तर लोअर फुल्ड चेंडू पुन्हा एकदा पाहतो आपण. फाईन लेग रिजन मध्ये खेळून काढला. इकडे शतरक्षक आहे. एक धाव नक्की घेतली. दुसऱ्याचा प्रयत्न असेल का नाही. फक्त आणि फक्त एकाच धावेवरती समाधान मानायला गेला. एका धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावर. चांगला कमबॅक करताना पाहतोय आपण मिस्टर संदीप वळवे यांना. पहिला चेंडूवरती गडी बाद झाला होता. दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला होता. फ्रीडचा चेंडू होता. नो बॉल टाकला होता. फ्रीडचा चेंडू निर्धाव. त्याच्यानंतर पाहिलं तर चांगलं कमबॅक करताना पाहतोय संदीप यांना.
पाचवा चेंडू या षटकात येईल पुन्हा एकदा. यावेळेस पाहिला काय फटका खेळा, लो फुल्ड चेंडू, स्लॉक स्विचचा फटका, चेंडू गेला सरळ सीमारेषा पार, मिळतील धावा 4. या चेंडूवर आलाय चौकार. The mix, 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 mix. आंभाळ घसरल पाय ग, वै तुझं धोक्याचं हाय ग. आंभाळ घसरल पाय ग, वै तुझं धोक्याचं हाय ग. ऐकून विषयीला लग्नाच्या पहिला काळात पैसा नाही ग. थँक्यू 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 डीजे. संदीप वरती पुन्हा एकदा आक्रमण करताना पाहतोय आपण फलंदाज गुरुनाथ त्यांना. यावेळेस पाहिलं तर बॅटच्या टोला लागला तो चेंडू, थोडस गचाश क्षेत्ररक्षण पाहतोय. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झालाय. थोडासा गच्चाळ तो त्याचाच फायदा घेताना पाहतील का, परंतु नाही. 2च धावा, षटक संपलाय दुसरं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 या आकड्यावरती. 3 गडी बाद 20 धावा. यस डीजे. माझ्या प्रीतीचा सुटला दोघांनारा रणगत पाऊस फलकाच थोडा सारे गुमान सारसुद चोरा तुझ्या नजराच्या जादूला शिवी पुनरनाम माझ्या तुझ्याशी भेटा माझ्या तुझ्याशी भेटा नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय मिस्टर रोशन गोडविंद यांना. अजित आहे ना स्ट्राईकला, स्ट्राईकला अजित आहे ना, अजित आहे ना स्ट्राईकला. यास चांगला चेंडू पाहतो आपण. अप्रतिम चेंडू हाताळाय आपण पाहिलं तर स्टंपच्या थोडसा बाहेर पिच केला होता, त्याच कारणास्तव सरळ गेलाय तो यष्टीच्या हातामध्ये. निर्धाव रूपामध्ये पहिला चेंडू डॉट आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या आकड्यावरती. अजून सुद्धा पाहिलं तर 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. 11 चेंडूवरती आक्रमण करण्याची गरज आहे. यावेळेस पहिला ओव्हरपिच चेंडू पोल केलाय, फटका तर फसलाय, चेंडू हवेत आहे, चेंडूकडे क्षेत्ररक्षक येतोय आणि अप्रतिम झेल घेतोय आणि संपतो इकडे अजित गांगडा यांचा खेळ. अजित गन. I love you all. Hey! I love you all. मेरा खौफ मेरा बयानों की रानी, किसी दिन बनेगी हमारी कहानी. ए मेरी बेखुदी ये कसम मैंने ली, प्यार थँक्यू डीजे. सॉरी जरा पाहिलं तर गुरुनाथ आउट झाले होते. अजित अजून सुद्धा स्ट्राईक वरती आहेत नॉन स्ट्राईक एंडला. नवीन फलंदाज आपण पाहतोय मिस्टर यश गांगडे यांना. या षटकातील तिसरा चेंडू असेल. सामना करतील यश नवीन फलंदाज. यावेळेस पाहिलं तर पायचीसाठी अपील केली होती, परंतु ती अपील फेटाळले. नोमॅन्स लँडर चेंडू ट्रॅव्हल मिड विकेट रिझन मध्ये जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत एक लेग बायच्या रूपामध्ये एक सिंगल धाव. या सिंगल धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या आकड्यावरती. चेंडूचा खेळ पाहिला तर 3 चेंडूचा खेळ झाला. अजून सुद्धा 9 चेंडूचा खेळ बाकी. या 9 चेंडूवरती मोठे प्रहार करण्याची गरज आहे बेलगडे संघाला.
कारण आता पाहिलं तरी या षटकामध्ये धावांचा वेग थोडासा मंदावलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस जोरदार मारण्याचा प्रयत्न केला, आडव्या बॅटचा वापर केला होता परंतु चेंडू आणि बॅटचा काहीच संपर्क झाला. स्विंग अँड मिस. हाही चेंडू निर्धाव येतोय. चांगली गोलंदाजी करताना पाहतोय मिस्टर रोशन गोडविन यांना. या षटकामध्ये ना पूर्णपणे जखडून ठेवलाय दोन्ही फलंदाजाला. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पाचवा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा पाहतोय आपण आज स्विंग अँड मिस. आपल्या बोटाची जादू दाखवताना दिसतोय मिस्टर रोशन. अप्रतिम गोलंदाजी करतोय. फक्त आणि फक्त या षटकामध्ये पाहिलं तर एक एक आणि एक सिंगल धाव दिलेली आहे. चांगली गोलंदाजी करताना पाहतोय रोशन यांना. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. बघूया शेवट चेंडूवरती मोठा प्रा येईल का. अंतर चेंडू हाताळलाय. यावेळेस पाहिलं तर थोडीशी दिशा भरकटलेली होती. त्याच कारणास्तव पाहिलं तर पंचांनी पकडला आणि एक वाईटचा इशारा पंचांचा. या वाईटच्या रूपामध्ये एक अव्वांतर धाव आत येते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते अव्वांतरच्या रूपामध्ये 22 या आकड्यावरती. या षटकातील शेवटचा चेंडू असेल 22 धावसंख्येवरती आहे. यावेळेस फुल टॉस चेंडू होता. फुल टोल वसूल केला 6 धावांसाठी षटकार. वाटाण्याचा गोलदाना रजे उरू नको, टना टना रजे उरू नको, टना टना पाय घसरून पारल्यावर तुझं बोंबलशील, ठना ठना तुझं बोंबलशील, ठना ठना. लग्नाला जायाला शालू नेसू नको, दुना दुना शालू नेसू नको, दुना दुना नेसू नको, दुना दुना तुला सांगतोय मी, पुन्हा पुन्हा तुला सांगतोय मी, पुन्हा पुन्हा. जोराने पाय आपटू नको, अशी चालू नको, दाना दाना अशी चालू नको, दाना दाना भाच्याच लगीन हाय रे. थँक्यू डीजे. स्लॉग ओव्हरचा षटक हाताळण्यासाठी स्वतः कर्णधार येत आहेत मिस्टर महेश भडांगे. धावसंख्या जाऊन पोचते 28 या आकड्यावरती 3 षटकाच्या समाप्तीनंतर. चला यानंतर होणार सामना असेल आई मर्दवे राजावली बी. त्याच्या समोर असेल एकदंत स्पोर्ट्स मस्किनपाडा. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस होईल. दोन्ही संघांनी कृपया करून टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबवायचं आहे. चला पुन्हा एकदा मॅच मध्ये आपण जातोय. महेश गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय शेवट षटक हाताळण्यासाठी. पहिला चेंडू. यावेळेस पहिला शॉर्ट पिच चेंडू तो पूल केलाय. फाईन लेग रिझन मध्ये चेंडूला जोपर्यंत 1 बाउन्स फील्ड करेल थोडासा गचा अशा क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. एक धाव होती तिकडे सिंगल, तिकडे डबल धाव दिलाय. 2 धावा नक्कीच मिळाल्यात. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 30 या आकड्यावरती. शॉर्टपिच चेंडू होता. यश आणि चांगला फटका खेळला होता परंतु तिकडे फिल्डर पोहोचले आणि पाहिलं तर या 2 धावा घेतल्यात. धावसंख्या पोहोचते 30 या आकड्यावरती. अजून सुद्धा शेवटच्या 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 5 चेंडूवरती जवळजवळ 10 ते 15 धावा करण्याचा मनसुबा असेल दोन्ही फलंदाजाचा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा महेश यांचा. यावेळेस पाहिलं तर पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. स्वतः एक क्षेत्ररक्षक येतोय तिकडे आणि करतोय पुन्हा एकदा एक चुकी. त्या क्षेत्ररक्षकाने मगाशी एक सिंगल होती तिकडे डबल धाव दिली होती आणि आता पाहिलं तर जेल सुद्धा धरतीला दान केलाय. याच कारणास्तव पहिलं पुन्हा एकदा यश सारखा फलंदाजाला 2 धाव मिळाल्या. तर या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोचते 32 या आकड्यावरती. अजून सुद्धा 4 चेंडूचा खेळ बाकी या षटकातील. या इनिंग मधील या 4 चेंडूवरती मोठा फटका येईल का, कारण यश या सारख्या फलंदाजाला एक जीवनदान मिळालंय. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. यावेळेस पाहिलं तर महेश यांनी फिंगर रोल केली होती. एक्सपिरियन्सचा वापर केला होता कारण त्यांना सुद्धा माहिती आहे का आता आपल्या षटकामध्ये धावा रोखून ठेवायची असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. कारण पहिल्या 2 चेंडू ते 4 धावा धावून काढल्यात फलंदाजांनी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस पाहिलं तर
स्लोअर वन चेंडू हाताळला होता आणि एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय दोन्ही फलंदाजाला. या एका धावाने धावसंख्या जाऊन पोहोचते 33 या आकड्यावर. अजून सुद्धा शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी असेल या षटकातील आणि या इनिंग मधील सुद्धा. यावेळेस पहिला शॉर्ट पिच चेंडूचा पुल केलाय आणि चेंडूला सरळ गोल केलाय 6 धावांसाठी षटकार. बहती हवाएं है बहती फिजाएं ये पागल समा कुछ करे मयूर हम है अकेले अब बाहों में ले ले ये जागे अरमाने बहती हवाएं ये बहती फिजाएं ये पागल समा कुछ करे हम है अकेले अब बाहों में ले ले ये जागे अरमाने तू सीने से लग जा मेरे मैं तुझको छुपा लूं कहीं ये धड़कन मेरी कह रही कि अब दूर जाना नहीं सोहान तेरी ये बात आज मेरी भर गई सुन के तेरी थँक्यू डीजे. या षटकातील या इनिंग मध्ये शेवट चेंडू असेल. शेवट चेंडूवरती मोठा फटका येईल का? अजित यावेळेस पाहिलं तर चांगला चेंडू हाताळलाय. थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव नक्की मिळेल. दुसरा प्रयत्न बघता बघता दुसरी धाव ही सुद्धा कंप्लीट झाली. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 41 या आकड्यावरती आणि 42 धावांचं आव्हान ठेवलंय ते एमबी स्पोर्ट्स बागपाडा संघासमोर. आता टॉस बॉक्स मध्ये जातील आमचे साथी समालोचक मित्र जोडले जातील. ओ टू यू. थँक्यू दर्शन. आपण या ठिकाणी नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. एका बाजूने असणार आहे गावदेवी स्पोर्ट आई मरुदेवी स्पोर्ट राजावळे आणि दुसऱ्या बाजूने एकदंत स्पोर्ट मस्किनपाडा. दोन्ही टीमच्या संघटनाला विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. एकदंत स्फोट मस्किनपाडा अँड त्यांच्या समोर आपण पाहतोय आई मोरदेव स्फोट राजावळे वी हा टॉस करण्यासाठी विनंती करतोय. आदिवासी श्रमिक संघर्ष महाराष्ट्र राज्य भिवंडी तालुका संघटक हरीशजी गोवारी साहेबांना विनंती करतोय आपण या आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस आहे तो संपन्न करणार आहोत. नुकताच त्यांचं आपण या ठिकाणी पाहिलं तर मुख्य व्यासपीठावरती शुभागमन झालंय आणि त्यांच्यासोबत त्यांचे काही मित्र देखील आपल्याला पाहायला मिळतात. विश्वास भालेकर, यशमिन पाटील आणि त्यानंतर मानवदासजी पाडोस साहेब देखील उपस्थित आहेत. तर या ठिकाणी आपण पाहतोय टॉस बॉक्स मध्ये हर्षी गोवारी साहेबांच्या शुभ हस्ते टॉस हा उडवला जातोय. टॉसची सर्वप्रथम आपण ओळख करून देऊया. एका बाजूने आहे गावदेवी स्पोर्ट्स साष्टीकरपाडा तर दुसऱ्या बाजूने आहे रवींद्र दादा स्मृती चषक. गावदेवी स्पोर्ट्स साष्टीकरपाडा असा कॉल आला होता राजावले टीमच्या बाजूने परंतु आला आहे रवींद्र दादा स्मृती चषक. साहेबांना विनंती करतो शुभेच्छा द्या आणि पुन्हा एकदा मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. टॉसचा निकाल आपण पाहिला तर मग एकदंत स्पोर्ट मस्किनपाडा टीमच्या बाजूने लागलाय. डिसिजन काय असणार आहे? बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय तुम्ही घेतलाय. समोरच्या संघाविरुद्ध कधी मॅच झाला होता का? हो झाला होता पोमन मध्ये. कोण जिंकलं होतं? आम्ही जिंकलो होतो. यावेळेस पुन्हा एकदा जिंकण्याचा प्रयत्न केला जाईल. हो नक्कीच. एकंदर या ठिकाणी आपण पाहिलं तर रवींद्र दादा स्मृती चषकाची निश्चित कशी तयारी केली आहे तुम्ही? खूप सुंदर. बघू आम्ही प्रयत्न करू फायनल मध्ये पोहोचण्याचा. क्या बात आहे. बेस्ट ऑफ लक. शुभेच्छा असतील तुम्हाला. माझ्या सोबत आहेत आई मरुदेव स्फोट राजवली टीमचे संघनायक. टॉस जिंकला असतं तर डिसिजन काय घेतलं असतं? शतरक्षण. यावेळेस टॉस हरल्यानंतर देखील शतरक्षण मिळालंय. समोरच्या संघाला 4 ओव्हर मध्ये किती धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? 30 ते 40च्या आत. आज तुमचा संपूर्ण संघ आहे का? नाही 2-3 प्लेयर कमी आहेत. कुठले प्लेयर कमी आहेत? विनत आहे अजून आहेत 2. निश्चितच त्यांची अनुपस्थिती तुम्हाला जाणवेल या मॅच मध्ये. हो नक्कीच. यस बेस्ट ऑफ लक. तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. मित्रांनो टॉस बॉक्स न्यूज अशी आहे. टॉसचा निकाल आपण पाहिला तर तो लागला गेला एकदंत स्पोर्ट मस्किनपाडा टीमच्या बाजूने. त्यानं स्वीकारलं आहे बॅटिंग परंतु फिल्डिंग करावी लागेल ती म्हणजेच आई मरुदेव स्पोर्ट राजवली बी संघाला. घेऊया आपण छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने वाटचाल करूया. थँक्यू. सोन्याची रे सुकली सोन्याची अशी
थँक्यू सो मच डीजे. माते आणि माता फरक आहे फक्त विलांटीचा. एक जन्म घेते तर एक उचित घेते. अशा या माते आणि मातेच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आलेल्या तमाम माझ्या लाडक्या प्रेक्षकांचं, खेळाडूंचं आणि अतिथी कक्षामध्ये असलेल्या अतिथींचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय गावदेवी स्फोट साष्टीकर पाडा आयोजित रवींद्रदास मूर्ती चषक 2025 चा हा महासंग्राम. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर नाण्याची एक बाजू मित्रांनो आपण पाहिली, नाण्याची दुसरी बाजू देखील आपण पाहणार आहोत. एका बाजूने संघर्ष होताना मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय, पण दुसऱ्या बाजूने त्या संघर्षाचं प्रत्युत्तर कशा पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये दिलं जाईल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय गोलंदाज मिस्टर हर्षद सॉरी बॉलिंग ट्रॅक वरती आहे गोलंदाज मिस्टर अमित लहांगे. तर रोशन अँड हर्षद ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेस आपण पहिला चेंडू पाहिला तर डॉट शॉट स्वरूपामध्ये टाकला गेलाय आणि ज्या वेळेस पहिला बॉल जर डॉट आला ना त्या वेळेस गोलंदाजाचा कॉन्फिडन्स मात्र वाढला जातोय, आत्मविश्वास देखील दुणावला जातोय. पाहूया यानंतरची बॉलिंग कशा पद्धतीची राहील. लक्ष आहे ते म्हणजेच 42 धावांचं लक्ष्याचा पाठलाग पूर्ण करायचंय एमबी स्पोर्ट बागपाडा टीमला. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिला तर पुन्हा एकदा हा चेंडू आपण पाहिला तर मग नॉन स्टॉप वॉटर लाईनच्या दिशेने मात्र रवाना झाला होता. 2 धावा मात्र पूर्ण केलेत. उद्या पंचांच्या माध्यमातून काय इशारा येतोय. यस, बॅटला चेंडू स्पर्श झाला होता म्हणूनच टीमच्या टोटल मध्ये आपण या ठिकाणी पाहिलं तर 2 धावा ऍड केल्या जातील आणि जवळजवळ आपण पाहिलं तर रोशनच्या बॅट मधनं ह्या 2 धावा जरूर येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. म्हटलं गेले प्रयत्नानं सातत्य या 2 गोष्टी तुमच्याकडे असतील तर जीवनात अशक्य असं काहीच नाहीये, परंतु या ठिकाणी प्रयत्न चांगले करावे लागतील. या ठिकाणी आपण पाहिलं तर 10.50च्या सरासरीनं प्रति षटका मागे या धावा पूर्ण करायचे. अमितचा पुढचा बॉल. फुलरलेनचा बॉल होता डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं प्रोटेक्शन आहे, पकडला जाईल शेल आणि समाप्त झालाय फलंदाज. आपण पाहिलं तर रोशनचा देखील खेळ. रोशन आउट. मुझको क्या हुआ है, क्यों मैं खो गया हूँ, पागल था मैं पहले या अब हो गया हूँ. बेटी है निगाहें और बिखरे हैं बाल, तुमने बनाया है क्या अपना ये हाल. कोई मिल गया, कोई मिल गया, मेरा दिल गया, मेरा दिल गया. क्या बताऊं यारो, क्या बताऊं यारो, मैं तो हिल गया, मैं तो हिल गया. कोई मिल गया. धन्यवाद डीजे. या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिली विकेट तर मिळाले गोलंदाज आपण पाहिलं तर अमितला. रोशन ज्याच्यावरती निश्चितच आशा पल्लवित होत्या टीम आपण पाहिलं तर एमबी स्पोर्ट्सच्या, मात्र त्याने देखील निराश केल्या. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर फलंदाज संदीप वळवी एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे, त्याला देखील जबाबदारीचं क्रिकेट मात्र या ठिकाणी खेळावं लागेल. अमितचा पुढचा बॉल. यावेळेस ओव्हरफिश बॉल होता. पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला दिशा दिली आहे. एक धाव वेगाने पूर्ण जरूर केली, परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील सक्सेसफुल ठरताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. अतिशय सुंदर रन इन बिटवीन द विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. यस, नो वेट या 3 गोष्टींचा चांगल्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये समावेश घेतला जातो आणि या 2 धावा अचूक पद्धतीने या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावेनं धाव फलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलाय 4 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. पुन्हा एकदा हा परफेक्ट यॉर्करचा बॉल आणि एस्ट्याना चेंडू मात्र धडकला गेलाय आणि फलंदाज बाद असणार आहे. यस, बोल्ड झाला कारण चेंडू आपण पाहिलं तर इष्टांना जरूर लागलाय, म्हणजेच फलंदाज या ठिकाणी बाद असणार आहे, तो म्हणजे संदीप.
धन्यवाद. अडीचशे या ठिकाणी मित्रमंडळीनं थोडीशी घाई केली जाते. ज्या सरासरीनं वाटचाल करायची ती सरासरी येत नाहीये. संदीप आला होता परंतु त्याच्यावरती विश्वास होता, तो देखील बाद झाला. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये महेश भडांगे इन झालेत. ऑलराऊंडर खेळाडू आहेत महेश देखील. त्यांना देखील आता मात्र जबाबदारीचं क्रिकेट मात्र खेळावं लागेल. म्हटलं गेलं ना, क्षेत्र कुठलेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीये आणि तुमचे जर कष्ट प्रामाणिक असतील तर तुमच्या यशाला देखील पर्याय नाहीये. कष्ट करावे लागतील या ठिकाणी. यावेळेस 20 स्टेप मध्ये हा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण मिळेल फक्त एक सिंगलच्या मदतीनं धावफलक आपण पाहिलं तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 42 धावांचा पाठलाग पूर्ण करत असताना 5 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. धाव फलकाची धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजेच 2-5. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. बागड्यांचा हिरवा पिवळा रंग लावून केसात गजरा पांढरा आणि शुभ्र दिसते इतकी सुंदर कोणीही होईन दंग. काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती, बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी. होले होले आली ती माझ्या पाठीशी, बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी. धन्यवाद डीजे, धन्यवाद. चला घाई करा कारण वेल कोणासाठी थांबत नाही मित्रांनो. वेलेला आपण थांबवायचं असतं. एक वेळ आपण घड्याळ विकत घेऊ शकतो परंतु वेल विकत घेऊ शकत नाहीये. म्हणून वेळेवरती देखील फोकस करा. पंच आपण देखील ताकीद द्यायची आहे. आता मात्र 18 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती म्हणजेच 37 धावा अजून सुद्धा बनवायचे आहेत मॅच जिंकण्यासाठी एमबी स्पोर्ट बागपाडा टीमला. सध्या तरी आपण पाहिलं तर महेश भडांगे ऑन स्ट्राईक वरती आहे. प्रेमल गांगडा राऊंड द विकेट न गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाला. प्रेमल गांगडा देखील एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे. त्याचा देखील एक जबरदस्त इतिहास वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस फुल टॉस बॉल होता, ऑन साइडला वळवलाय, चेंडू जाईल डीप मिडविकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे परंतु थोडासा फॉम्पलिंग झालाय परंतु 2 धावा मात्र अति वेगानं या ठिकाणी पूर्ण केल्या आहेत. आणि या 2 टीमची टोटल आपण पाहिले तर जाऊन पोहोचले 7च्या घरामध्ये. 7 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी गेम मात्र चेंज करावा लागेल. गिअर चेंज करावा लागेल. एक्सलेटर वरती पाय अगदी वेगानं दाबावा लागेल. धावसंख्येची गाडी आहे ती वेगानं मात्र पुढे न्यावे लागेल मॅच जिंकण्यासाठी एमबी स्पोर्ट बागपाडा टीमला. दरम्यान षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा टाकण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज मिस्टर प्रेमल गांगडा. यष्टीरक्षकाच्या भूमिकामध्ये आपण पाहतोय प्रवीण हंडवा यांना. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर डाव्या स्टेजच्या बाहेर टाकलाय. आउटसाइड द लेग स्टंप, डाव्या स्टेजच्या बाहेरचा बॉल. एक्स्ट्राच्या सुरूमध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या आपण पाहिले तर एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये जाऊन पोहोचली आहे 8 या कड्यावरती. थेंबे थेंबे तले साचे. एका धावेसाठी सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती मात्र तरसावं लागतं. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हवाई हल्ला केलाय. क्षेत्ररक्षक आहे प्रोटेक्शन साठी जज करतोय. लॉंग ऑन एरिया मध्ये फेकला जाईल. महेश भडांगेचा असेल आणि त्याचा देखील समाप्त झालाय. खेळ इज आउट. कुछ प्यार में कर जाऊंगी, इतना तेरा प्यार था मुझसे तो आज क्यों तेरा है बदला नजरिया. हाँ मेरी चमिया क्या रह गई मेरे प्यार में कमियां. हाँ मेरी चमिया बता देना जरा. अरे ओ मेरी चमिया क्या रह गई मेरे प्यार में कमियां. हाँ मेरी चमिया बता देना जरा. सबको धन्यवाद रिजे. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग दुसऱ्या बॉल वरती विकेट प्राप्त केलाय गोलंदाज प्रेमलनं. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर कहीं पे निगाह कहीं पे निशाणा केलायचं होतं ऑन साइडला
परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. हा डॉट बॉल निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल. पूर्णपणे बांधून ठेवलं या ठिकाणी मित्रवडीने एमबी स्पोर्ट बागपाडा टीमच्या बॅटरला. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळण्याची संधी देत नाही. यावेळेस पुन्हा एकदा संधी आहे झेलची, परंतु वन बाउन्स न मात्र चेंडूला चांगल्या पद्धतीने फील्ड केले गेले डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. परंतु 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न सक्सेसफुल देखील ठरतोय. 3 धावा मात्र या ठिकाणी पलून पूर्ण केलेत. अतिशय सुंदर रणनीतीतनं विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. यस नो वेट या 3 गोष्टींचा चांगल्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये समावेश घेतला आणि अचूक पद्धतीनं या 3 धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्यात. 3 टीमचे टोटल आपण पाहिले तर जाऊन पोहोचले 11च्या घरामध्ये. 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 14 आणि 14 मध्ये 31 धावांची अजून सुद्धा आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल प्रेमल कांगडाचा. यावेळेस आपण पाहिलं तर प्ले अँड मिस हा वेगवान बॉल होता. वेगामध्ये बीट केलंय. वेगावरती स्वार होऊन निश्चितच गोलंदाजी सातत्याने केली जाते प्रेमल कांगडाच्या माध्यमातून. आणि त्याच्या गोलंदाजीचा विचार केला तर गोलंदाजीमध्ये विविधता आहे. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या टप्प्यावरती टाकण्याची कला त्याच्याकडे देखील आहे आणि तो सातत्याने सिद्ध करत देखील असतो. षटकातील पुढचा बॉल यावेळेस मात्र परफेक्ट यॉर्करचा मारा. फलंदाज या ठिकाणी आपण पाहिलं तर मग हर्षद देखील आउट. धक्का क्रमांक हा 4था आपण या ठिकाणी पाहतोय. पुरी माझे हरी खेळाय क्रिकेट क्रिकेट तुला पाहून पडली माझी विकेट विकेट. माझे हरी खेळाय क्रिकेट क्रिकेट तुला पाहून पडली माझी विकेट विकेट. धन्यवाद. डीजे आता मात्र 12 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी आपण या ठिकाणी पाहिलं तर मग 31 धावांची आवश्यकता. म्हटलं गेले ना, जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावे लागत असतील तर स्वतःला खूप नशीबवान समजा. कारण देव त्यांनाच संधी देतो ज्याच्याकडे संघर्ष करण्याची क्षमता असते. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग बॅटर आपण पाहिला तर ज्ञानेश्वर. त्याच्याकडे ती क्षमता आहे, अबिलिटी आहे. मागच्या बॉल वरती आपण पाहिलं तर त्याच्या बॅट मधनं 3 धावा येताना आपण जरूर पाहिल्यात. आता मात्र 15.50च्या सरासरीनं ह्या 31 धावा पूर्ण करायच्यात मॅच जिंकण्यासाठी एमबी स्पोर्ट बागपाडा टीमला. तिसरं षटक टाकण्याकरिता गोलंदाज आपण पाहिलं तर अजित कांगडा. टॉस बॉल या ठिकाणी स्विंग करायचं होतं परंतु मिस टाइम फटका पाहायला मिळतोय. चेंडू आपण पाहिला तर शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालाय. चेंडूने दिशा बदलली. आता मात्र फाईन लेगच्या दिशेने रवाना झालाय. कदाचित मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षणाचा अभाव मात्र खराब जरूर पाहायला मिळाला. आणि पुन्हा एकदा आपण या ठिकाणी पाहिलं तर हा धावून काढलेला चौकार आपल्याला पूर्ण होताना जरूर पाहायला मिळाला. या चौकाराच्या साहाय्याने टीमची टोटल आपण पाहिले तर जाऊन पोहोचली आहे 15च्या घरामध्ये. 15 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 1 शॉट. यस, म्हणजे या 3 धावा असतील. एक 1 शॉट या ठिकाणी आपण पाहिली तर मग जी बॅट आहे ती पॉपिंग क्रीज मध्ये निश्चितच लँड केली नाहीये. कदाचित रेषेवरती लँड केली असेल तेच कारणानं पंचाने या ठिकाणी ओळखलं. षटकातील पुढचा बॉल मलिंगा स्टाईल यावेळेस पुन्हा एकदा हा चेंडू मात्र ट्रॅव्हल केला होता. 2 क्षेत्ररक्षक पुढे आलेत आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग अजित करणं झाली आहे चुकी. कॉलिंग खूप महत्वाची होती. तू मैमै त्या ठिकाणी चालू होतं परंतु शेवटच्या क्षणी आपण पाहिलं तर बॅलन्स मात्र चुकलं गेलं गोलंदाज अजितचं आणि त्याच्या हातातून हा झेल मात्र रिसटला गेला. पकडा कॅच जिंका मॅच, सोडाल कॅच हराल मॅच, क्रिकेटचं रहस्य आहे. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग झेल सुटला गेला अजितच्या माध्यमातून. एक सिंगल धाव मात्र कंप्लीट केली गेली. षटकातील पुढचा बॉल यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर पे अँड मिस. पुन्हा एकदा हा डॉट बॉल
वापसी या ठिकाणी केली जाईल का हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 9 आणि धावांची गरज आहे 27. या ओव्हर मधले 3 चेंडू आहेत ना ते खूप निर्णायक असतील दोन्ही टीम साठी. यावेळेस पुन्हा एकदा हवाई हल्ला केलाय. अजित गांगडा पुन्हा एकदा पुढे आलाय. पुन्हा एकदा झेल मात्र झाली आहे ड्रॉप. कदाचित तिसरी धाव देखील पूर्ण होईल का? यस, 3 धावा पुन्हा एकदा या ठिकाणी पूर्ण होताना आपण पाहतोय. फील्ड पोझिशन आपण पाहिली तर मात्र थोडीशी मात्र खराब जरूर पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा अजितच्या माध्यमातून झेल मात्र झाली आहे ड्रॉप. म्हटलं जातं मनुष्याला ठेच ही मोठ्या डोंगरानं नाही तर जी एका छोट्या दगडाने लागते. म्हणून क्रिकेटच्या पटलावरती ज्या छोट्या छोट्या चुका आहेत त्या सातत्याने सुधारायला हव्या. ही केलेली चूक बघूया त्याचा परिणाम काय होतोय. यावेळेस आपण पाहिलं तर बॅटचं अँगल थोडस लवकर फिरलं गेलं. शॉर्ट पिच बॉल होता. वेट अँड वॉच करून मात्र या चेंडूला खेळायला हवं होतं परंतु अतिघाई संकटात मध्ये नाही. हेच दृश्य या ठिकाणी जरूर पाहायला मिळालं. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हा देखील ओव्हरपिच बॉल होता परंतु त्याचा पूर्णपणे समाचार उचलू शकला नाहीये फलंदाज. आपण पाहिलं तर ज्ञानेश्वर. धाव फलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचले 18च्या घरामध्ये. 18 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. आता मात्र चेंडू शिल्लक असतील 6 आणि 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 24 धावांची अजून सुद्धा आवश्यकता आहे. मॅच अजून सुद्धा बनवू शकते परंतु या ठिकाणी मी तर म्हणेन आता मात्र ताबडतोब बॅटिंग करावी लागेल. मोठे फटके मैदानाच्या आतमध्ये फेस करावे लागतील. यानंतर आणखी एक महत्वाचा मॅच आपण पाहणार आहोत. आई मरुदेव स्पोर्ट राजावली बी वर्सेस आपण पाहणार आहोत एक दंत स्फोट मस्किनपाडा. आई मरुदेव स्पोर्ट राजावली बी संघ म्हटला तर मग किशोर गांगुर्डे अँड कंपनी. त्याच्यानंतर एक दंत स्फोट मस्किनपाडा म्हटलं तर मग सुनीलजी फागी साहेबांचा संघ. सुनीलजी फागी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशनचे प्रमुख सल्लागार आहेत आणि सातत्याने त्यांची कामगिरी देखील चांगली राहिली आहे या संपूर्ण असोसिएशन मध्ये. त्यांना देखील इन ऍक्शन मध्ये आपण जरूर पाहणार आहोत. यावेळेस 6 बॉल शिल्लक आहे. जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती म्हणजे 24. जयदीप आणि सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर ज्ञानेश्वर आपल्याला पाहायला मिळतोय. 6 बॉल जिंकण्यासाठी 24 ची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती गुरुनाथ गोरे. हर्षद आहे ऑन स्ट्राइक वरती. हर्षदला मात्र संकटमोचक बनावं लागेल. पहिला बॉल हो या ठिकाणी आपण पाहिलं तर मग बॅट अगदी जोराने फिरवली होती परंतु बॅटच्या मिरिट मध्ये येऊन बॉलला खेळायला हवं होतं परंतु तसे काही जरूर पाहायला मिळालं नाहीये. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं. अगोदरचा बॉल आपण पाहिला तर थोडासा वेगवान होता परंतु हा बॉल आपण पाहिला तर पडल्यानंतर थोडासा स्लो झाला. म्हणजेच व्हेरिएशन आहे गोलंदाजीमध्ये गुरुनाथ गोरेकडे आणि तो सिद्ध करून दाखवते मैदानाच्या आतमध्ये. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस समोरच्या दिशेने व्हीसेप मध्ये हा फटका पाहायला मिळतोय. स्टेट ड्राईव्हचा फटका देऊन जाईल 4 धावा. शौकार आला या ठिकाणी. धन्यवाद डीजे. अजून सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलं तर 3 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मग चेंडू जाईल नॉन स्टॉप बॉर्डर लाईनच्या बाहेर सीमारेषा पार. आणखी एक महत्वाचा चौकार 4 रन. धन्यवाद डीजे. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि आता मात्र 16 धावांची आवश्यकता. हे सुरुवातीला असे फटके यायला हवे होते. आता मात्र दिवा विझत आलाय परंतु दिव्यामध्ये तेल टाकण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये केलं जातं. हे फडफडणारे दिवे आहेत. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर एसटी रक्षक प्रवीण हनबाकडनं झाली ती चुकी.
परंतु बॅकअप चांगल्या पद्धतीने मिळायला गेलं. 22च्या सुरूमध्ये एक सिंगल मात्र टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. या सामन्यावरती मी तर म्हणेन वर्चस्व दाखवलंय ते म्हणजेच टीम नवदुर्गा सूट बेलकडी संघानं चांगला परफॉर्मन्स त्यांचा देखील राहिलाय. यानंतर सुनील पागी यांना देखील इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. यावेळेस आपण पाहिलं तर मग मॅच जिंकला आहे तो म्हणजेच नवदुर्गा स्पोर्ट बेलकडी संघानं. हाळक एमबी स्पोर्ट बागपाडा महेश पडांगे फ्रॉम टीम. आपण देखील अतिशय चांगला खेळ रवींद्र स्मृती चषकामध्ये दाखवलाय. आपला देखील आभार.